आजकाल मार्केटमध्ये 80% सिल्क साड्या या फेक सिल्कच्या आहेत. तुम्ही एखादी छान 5,000ची साडी घेतली, सिल्कची साडी म्हणून घेतली आणि नंतर कळालं की ही ओरिजिनल सिल्क नाहीये. काय होतं तुम्हाला? शॉक बसतो ना? नक्कीच बसतो. पण रिअल सिल्क आणि फेक सिल्क याच्यात इतकं सिमिलॅरिटी आहे ना की ओळखणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. पण मी खात्रीने सांगू शकते, जर का हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघितलात तर काही सेकंदातच तुम्ही ओळखू शकाल की ही साडी खरी आहे का नकली आहे. प्रॉब्लेम काय माहितीये का? आपण जेव्हा एखादी साडी घेतो तेव्हा आपण त्या साडीचं डिझाईन बघतो, कलर बघतो, त्या साडीचं शाईन बघतो, किती छान झगझग करते ती साडी, आणि मूळ मुद्दा साडीची प्राइस शेवटी आपल्या बजेटमध्ये सुद्धा बसली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. पण जे दुकानदार आहेत, विक्रेते आहेत, ते काय करतात? तर आर्ट सिल्कला त्यांनी इतकं छान फिनिश दिलेलं असतं, ते अगदी प्युअर सिल्क सारखंच वाटतं आपल्याला. आणि बऱ्याचदा प्युअर सिल्क साठी ज्या काही टेस्ट आहेत, म्हणजे बर्न टेस्ट आहे, तर याच्यावर आपण विश्वास ठेवतो, कारण आपल्याला वाटतं वाव, त्यांनी दाखवलंय ना धागा वगैरे जाळून, तर हे प्युअर सिल्कच आहे. पण होतं काय, आपण पैसे देतो, प्युअर सिल्कचे पैसे देतो आणि आपल्याला मिळतं आर्ट सिल्क. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला अशा काही प्रॅक्टिकल टेस्ट दाखवणार आहेत ज्याच्यावरून तुम्हाला प्युअर सिल्क ओळखता येतं. नमस्कार, मी ग्रीष्मा दातार. वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्हाला साड्यांची आवड असेल, साड्यांबद्दल बोलायला आवडत असेल, तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्युअर सिल्क वर्सेस फेक सिल्क कसं ओळखायचं ते दाखवणार आहे. आता ना माझ्याकडे 2 साड्या आहेत, तर आपण स्टेप बाय स्टेप कम्पेअर करूया कुठली साडी ओरिजिनल आहे आणि कुठली साडी फेक आहे. तर मला कमेंट करून सांगा, व्हिडिओ इथेच स्टॉप करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठली साडी आधी फेक वाटली होती आणि कुठली रिअल वाटली होती, हे मला नक्की सांगा. प्युअर सिल्क साडी ओळखण्यातलं पहिली टिप म्हणजे जेव्हा तुम्ही कपडा हातात घ्याल तेव्हा त्या कपड्याचा स्पर्श तुम्हाला कसा वाटतो ते तुम्ही बघा. तर जेव्हा आपण प्युअर सिल्क म्हणतो तेव्हा त्या कपड्याचा स्पर्श ना एकदम छान सॉफ्ट असतो आणि कपड्याला एक वॉर्मथ असते. कपडा असं चरचरीत नाही लागत हाताला. हे जर तुम्ही कपड्यावरून हात फिरवलात किंवा तो कपडा असा हातात घेतलात तर तो कपडा एक वेगळा फॅब्रिक तुम्हाला जाणवेल आणि हे अनुभवाने तुम्हाला कळू शकेल. ही जी साडी आहे ना, ही प्युअर सिल्कची साडी आहे माझ्याकडे. तर ह्या साडीचं तुम्ही बघाल तर जो एक टच आहे, असा कपडा बघितला ना तर एक टच आहे, तो सॉफ्ट आहे, पण त्या कपड्याला एक वेगळं वॉर्मथ वाटते. कपडा चरचरीत लागत नाही, म्हणजे हाताला असं प्लास्टिक किंवा पॉलिएस्टर सारखा लागत नाहीये कपडा हाताला. एक सिल्कचा फील येतो तुम्हाला हे बघून, आणि ह्याच्या जरी कुठे वेगळ्या लागत नाहीये. तर ही पहिली टिप आहे प्युअर सिल्क साडी ओळखण्यातली, की कपडा हाताला सॉफ्ट लागला पाहिजे, त्याची वॉर्मथ फील झाली पाहिजे, चरचरीत लागला नाही पाहिजे. तर ह्या साडीचा जो कपडा आहे ना तो चरचरीत आहे आणि पातळ लागतो हाताला. जेव्हा सिल्क तुम्ही हातात घेता ना तेव्हा एक थिकनेस जाणवतो सिल्कचा आणि सॉफ्ट सिल्क असतं, तलम वाटतं हाताला. आणि हा जर कपडा बघितला ना तर हे प्लास्टिक सारखं, असा आवाज सुद्धा तुम्हाला असं चरचर चरचर वाटतं हाताला. एक चरचरीतपणा येतो. म्हणजे दोन्ही साड्या जर बघितल्यात तुम्ही बाजूबाजूला ठेवल्या तर अर्थात ही खूप छान वाटेल, अट्रॅक्टिव्ह वाटेल, कारण त्याला खूप एक शाईन आहे, छान ब्राईट वाटते. पण जी प्युअर सिल्क आहे तर ती वेगळी लागते हाताला, आणि हे जे आर्ट सिल्क असतं ना ते चरचरीत लागतं. प्युअर रिअल सिल्क ओळखण्यातली दुसरी टेस्ट आहे ती म्हणजे शाईन टेस्ट. प्युअर सिल्कची साडी जेव्हा असते तेव्हा एक हलकी शाईन असते साडीला, जास्त रिफ्लेक्ट नाही वाटत, खूप असं ब्राईट नाही वाटत उन्हात गेल्यावर किंवा प्रकाशात धरल्यावर ती अशी साडी खूप चमकणार नाही तुम्हाला, किंवा वेगवेगळे असे फिरते कलर नाही दिसणार. तर हीच ओळख आहे प्युअर सिल्क साडीची. मला असं वाटतं की शाईन टेस्ट महत्वाची आहे. म्हणजे दिसताना जरी तुम्हाला कधी कधी डल वाटतील प्युअर सिल्कच्या साड्या, पण तीच खासियत आहे, कारण नैसर्गिक धागे असतात आणि नैसर्गिक धाग्यांना खूप अशी चमक नसते. चमक असते त्यांची अंगची, मूळची एक चमक असते, पण आर्टिफिशियल काही नसते. आता या 2 साड्या मी बाजूबाजूला पकडल्यात बघा.
कुठली चमक वाटते जास्त साडीची, तर या साडीची अर्थातच चमक जास्त वाटते, कारण हे आर्ट सिल्क आहे आणि ते चमकणार. ज्या वेळेस साडीमध्ये कृत्रिम धागे असतात, आर्टिफिशियल थोडे प्लास्टिकचे धागे असतात, पॉलिएस्टर असतं, तर त्यावेळेस साडीला चमक येते आणि त्यामुळे ही साडी उन्हात वगैरे असं खूप ब्राईट वाटते. जेव्हा पण तुम्ही लाईट खाली धराल तर प्युअर सिल्क आणि आर्ट सिल्क मध्ये आर्ट सिल्क नेहमी चमकणार. त्याच्यामुळे नेहमीच जे चमकतं ते सगळं सोनं असेलच असंही नाही. प्युअर सिल्क साडी ओळखण्याच्या स्टेप मधली तिसरी स्टेप आहे ती म्हणजे साड्यांचे धागे बघणं किंवा साडीचा फायनल फिनिश कसा वाटतो ते बघ. आता ही साडी बघा, ही साडी आणि हा रंग इतका कॉमन झालाय ना, मला माहितीये सगळ्यांकडे याच्यातली असणार, एकीकडे कोणाकडे ना कोणाकडे तरी ही साडी असणार आणि ह्याच्यावर आहे ना कधी कधी तो मोराच्या डिझाईनचा ब्लाउज येतो कॉम्बिनेशन मध्ये. तर ह्या साड्या सगळ्यांकडे असणार या कॉम्बिनेशनच्या आणि ह्या मशीन मेड आहेत साड्या, त्याच्यामुळे जर तुमच्याकडे अशी साडी असेल तर ही आणि ती साडी ती सेमच असणार, कारण ह्या फॅक्टरी मेड साड्या आहेत, आर्ट सिल्कच्या साड्या आहेत. पण ही साडी जी आहे ना प्युअर सिल्कची साडी, अशी एकासारखी दुसरी साडी अजिबात असणार नाही. ही जी माझ्याकडे आहे ती एकमेव साडी असणार. तुमच्याकडे जर हँडलूम आणि प्युअर सिल्कची साडी असणार तर ती वेगळी असणार, कारण प्रत्येक वेळेस धाग्याची क्वालिटी बदलते, प्रत्येक वेळेस धागे तसेच असतील असंही नाही. त्यामुळे जेव्हा साडी तुम्ही घेता प्युअर सिल्कची म्हणून, तर तेव्हा साडीचं डिझाईन बघा, तुम्हाला ते मशीन मेड नाही वाटलं पाहिजे किंवा एकदम काहीतरी परफेक्शन आहे असं दिसलं नाही पाहिजे. त्यानंतर मी सुरुवातीलाच बर्न टेस्ट म्हणाले. बर्न टेस्ट मध्ये काय करतात, साडीचा जो धागा असतो तो काढतात आणि जाळून दाखवतात. तर जेव्हा साडीचा प्युअर सिल्क असेल तर तेव्हा आपल्या केस जाळल्यावर कसा वास येतो तसा जळका वास येतो, आणि आर्ट सिल्कचा धागा असेल तर प्लास्टिक जाळल्यावर कसा वास येतो तसा वास येतो. तर त्यामुळे जेव्हा अगदी तुम्ही खूप महाग साडी घेता आणि खूप छान दुकानात जाता तर त्यावेळेस ते लोक बर्न टेस्ट तुम्हाला करून दाखवतात. विशेषतः साऊथ सिल्क जे कांजीवरम वगैरे घेता तुम्ही आणि महाग साड्या असतात, 30-30, 40-40 हजाराच्या साड्या असतात, त्यावेळेस ते लोक नक्कीच बर्न टेस्ट करून देतात. जर तुम्हाला तसं हवं असेल तर तुम्ही त्या प्रकारची टेस्ट सुद्धा करू शकता. प्युअर सिल्क साडी ओळखण्याच्या या 3 गोष्टी झाल्या. पण या 3 गोष्टी व्यतिरिक्त मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, ती म्हणजे सिल्क मार्क टॅग. ज्या वेळेस एखादा सेलर आहे, जो दुकानदार आहे, तो क्लेम करतोय की नाही नाही ही प्युअर सिल्कची साडी आहे बघा ना तुम्ही, तर त्यावेळेस त्याला विचारायचं मग ह्याचा सिल्क टॅग कुठे गेला. प्युअर सिल्कची साडी असेल तर सिल्क मार्क टॅग हा देणं त्या साडी बरोबर हे बंधनकारक आहे. त्याच्यावरूनच ग्राहकांना कळतं की ही साडी 100% प्युअर सिल्कची आहे. जर तो टॅग नसेल तर साडीमध्ये धागा मिक्स आहे. त्याच्यामुळे जो कोणी तुम्हाला प्युअर सिल्कची साडी म्हणून साडी विकत असेल तर तेव्हा प्रश्न विचारा की ही साडी जर ओरिजिनल सिल्क आहे, प्युअर सिल्क आहे, तर याचा सिल्क मार्क टॅग कुठे आहे. प्युअर सिल्क साडी ओळखण्यासाठीच्या या सगळ्या गोष्टी तर झाल्या. पण अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की ज्या वेळेस तुम्ही दुकानात जाता आणि तुम्ही 2000-3000च्या रेंज मध्ये साड्या बघता, तर त्यावेळेस त्या साड्या प्युअर सिल्कच्या नसतात. या साड्या घेणं वाईट आहे असं मी मुळीच म्हणत नाही, कारण मी सुद्धा स्वतः घेते कधी कधी आर्ट सिल्क. पण माझा उद्देश हा आहे की तुम्ही जर 5000ची साडी घेताय आणि तुम्हाला तो प्युअर सिल्क म्हणून विकतोय तर हे चुकीचं आहे आणि हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. कारण 3000, 4000, 5000 या साड्या किती म्हटलं तरी प्युअर सिल्क नसतो. थोडा एखादा धागा म्हणजे सिल्कचा, म्हणजे ते प्युअर सिल्क नाहीये असं नाहीये, पण त्याचा कंटेंट किती आहे प्युअर सिल्कचा, म्हणजे 80% प्युअर सिल्क आहे, 20% आर्ट सिल्क आहे किंवा 50-50% आहे, कसं आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आपल्या साड्यांबद्दल आपल्याला माहिती असायला हवं, कारण जी किंमत आपण साडीसाठी मोजतोय ती खरंच योग्य आहे का याचं ज्ञान आपल्याला असायला हवं साडीच्या बाबतीत. त्यामुळे जर तुम्ही एखादी साडी 1000 रुपयाला घेताय, 2000ला घेताय, तर ती प्युअर सिल्कची येत नाही साडी, ते अर्थातच आर्ट सिल्क असतं. आणि जर कोणी दुकानदार तुम्हाला फसवत असेल की नाही नाही प्युअर सिल्क आहे, तर त्या फसवणुकीला बळी पडू नका. आज या व्हिडिओमधून आपण 3 गोष्टी शिकलो की प्युअर सिल्क साडी या 3 टेस्टनी कशी ओळखायची.
पहिली म्हणजे एक तुमचं टच टेस्ट आहे, त्याच्यानंतर शाईन टेस्ट आहे आणि त्यानंतर थ्रेड टेस्ट आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सिल्क मार्क टॅग. तर मला वाटतं आता ह्या जर गोष्टी तुम्ही बघितल्यात तर तुम्हाला कोणीही फसवू शकत नाही आणि त्यातूनही जर कोणी क्लेम करतंय की ही प्युअर सिल्क साडी आहे तर त्याला सिल्क मार्क टॅग नक्की विचार. असे छान छान साडी बद्दलचे टिप्स तुम्हाला बघायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला यातल्या कुठल्या टेस्ट ऑलरेडी माहिती होत्या. पुन्हा येईन एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्टे एलिगंट, स्टे रूटेड, खूप साड्या घ्या. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.